तर आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 49। तर सगळ्यात पहिले आपल्याला इथे एक्सटर्नल परीक्षेची तयारी करायची आहे। तर फायनल एक्झाम प्रॅक्टिस आपली तिसरी होणार आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे स्टार्ट आपल्याला एकच अलाउमेंट दिलेला आहे, तर आपण एकच वेळेस ती परीक्षा सोडू शकतो, त्यामुळे आपल्याला सगळं प्रश्न पाहून व्यवस्थित सोडवायचं आहे। त्यानंतर इथे स्टार्ट बटनावर क्लिक करा। यामध्ये काही एक्झामचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, तर सर्व इन्स्ट्रक्शन आपल्याला चेक करून पाहायच्या, व्यवस्थित समजून घ्या आणि त्यानंतरच प्रोसीड बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। आता प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर याच्या अगोदर मी 2 एक्झाम सोडवलेले आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तर आपल्या इरा सेशन 47, 48 आणि 49, 50 असे 4 आपल्याला एक्झामच्या प्रॅक्टिस सोडवायच्या आहे। तर ही आपली तिसरी असणार आहे। तर टेक टेस्टवर आपल्याला इथे क्लिक करून आपल्याला एक्झाम चालू करायची आहे, तर या ठिकाणी क्लिक करा। त्यानंतर यामध्ये नाव वगैरे इथं आलेलं आहे, काही इन्स्ट्रक्शन आहे, व्यवस्थित वाचून घ्या आणि त्यानंतर इथे नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यातनी प्रेफर लँग्वेज घ्यायचं आहे, जसं मी मराठी लँग्वेज मध्ये सोडवणार आहोत, तर इथून मराठी घ्या। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी राईट क्लिक करायचं आहे, तर इथे राईट क्लिक करायच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी इथे क्लिक करा आणि इथून प्ले करायचं आहे। त्यानंतर आय कुड हिअर वर इथे क्लिक करायचं आहे आणि इथे राईट क्लिक वर क्लिक करा आणि त्यानंतर आय एम रेडी टू बिगिन वर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं 49 सेशन आपल्याला चालू करायचं आहे। म्हणजे त्या 49 सेशन मध्ये आपल्याला एक पेपर सोडवायचा आहे 3 नंबरचा। तर पहिले आपल्याला इथे या ठिकाणी टाइम चालू झालेला आहे, काउंटडाऊन टाइम आपल्याला 60 मिनिटाचा दिलेला आहे। त्यानंतर यामध्ये इथे नाव दिसणार आहे, MKCR लर्निंग आयडी सुद्धा इथे या ठिकाणी दिसणार आहे। त्यानंतर टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स किती दिलेला आहे 50 आणि टोटल मार्क किती दिलेला आहे 50, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क दिलेला आहे। अशा आपल्याला लेवल 1 मध्ये लो डिफिकल्टी प्रकारचे प्रश्न विचारले जातात। यामध्ये ऑब्जेक्टिव्हचे 6 असतात आणि प्रॅक्टिकलचे 14 प्रश्न असतात। त्यानंतर लेवल 2 मध्ये मीडियम डिफिकल्टी प्रकारचे प्रश्न विचारले जातात, यामध्ये ऑब्जेक्टिव्हचे 6 आणि प्रॅक्टिकलचे 14 प्रश्न असतात। लेवल 3 मध्ये आपल्याला हाय डिफिकल्टी प्रकारचे प्रश्न विचारले जातात, यामध्ये ऑब्जेक्टिव्हचे आणि लेवल 3 मध्ये सुद्धा आपल्याला ऑब्जेक्टिव्हचे 3 प्रश्न आणि प्रॅक्टिकलचे 7 प्रश्न विचारले जातात। तर एकूण आपल्याला 50 प्रश्न सोडवायचे आहे आणि 50 प्रश्नाला 50 मार्क या ठिकाणी दिलेला आहे। तर सुरुवातीला आपण ऑब्जेक्टिव्ह पासून सोडवणार आहोत। तर पहिला प्रश्न बघा, WAN वॅन म्हणजे काय म्हणतात? तर वॅन म्हणजे काय होते बघा, तर वाईड एरिया नेटवर्क होते। याच्यावर क्लिक करा, त्यानंतर सबमिट करायचं आहे। त्यानंतर एखाद्या स्टोरेज युनिटची क्षमता ही सर्वसाधारणतः बाईट मध्ये मोजली जाते म्हणत आहे, तर बरोबर आहे। त्यानंतर सबमिट करा। सेकंडरी स्टोरेज हे नॉन व्हॉलेटाईल असते म्हणत आहे, तर याचं उत्तर चूक आहे। त्यानंतर सबमिट करा। कॉम्प्युटर मधील सर्वसामान्य कीबोर्डचे मूलभूत कार्य म्हणजे पियानो प्रमाणे संगीत वाजवणे म्हणत आहे, तर याचं उत्तर चूक आहे। कॉम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याला सिस्टीमचे डॅशडॅश करणे म्हणत आहे, तर त्याला आपण बूटिंग म्हटले जाते। पुढीलपैकी कोणते उपकरण हे एक पॉइंटिंग टाइप डिव्हाइस नाही म्हणत आहे, तर पॉइंटिंग टाइप डिव्हाइस हे कोणतं नाही आहे बघा, तर यामधलं कीबोर्ड आहे। त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न सोडवणं झालेलं आहे लेवल 1 मधले। त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकलचे प्रश्न लावायचे आहे इथून, आणि इथून स्टार्ट बटनावर क्लिक करा। त्यामध्ये बघा पहिला प्रश्न, B11 या सेलला व्हर्टिकल टेक्स्ट रोटेशन अप्लाय करा म्हणत आहे, तर कॉलमचा B घ्या आणि रोचा इकडून 11 घ्यायचा आहे। B11 ला सिलेक्शन करा। त्यानंतर रोटेशन मध्ये जायचं आहे आणि कोणतं रोटेशन सांगितलेलं आहे व्हर्टिकल, तर जे सांगितलं असेल तेच घ्या। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये ही नीड्स युअर हेल्प टेक्स्ट मधून बोल्ड इफेक्ट काढून टाका म्हणत आहे। आता ज्या नावाला सांगितलं असेल बोल्ड इफेक्ट काढून टाका, त्या नावाला इथून अशा प्रकारे प्लेस होल्डरला सिलेक्शन करून घ्या त्याच्या। त्यानंतर इथे बोल्डचा ऑप्शन दिलेला आहे, तर इथून आपल्याला बोल्डवर डबल क्लिक करा। तर बघा अनबोल्ड झालेला आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये सर्व टेक्स्टला ग्रीन कलर अप्लाय करा म्हणत आहे, तर संपूर्ण शब्दाला आपल्याला काय करायचं आहे, ग्रीन कलर द्यायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला कुठे एक सिंगल क्लिक करा, सिलेक्ट मध्ये जायचं आहे, सिलेक्शन ऑल करून घ्या, म्हणजे संपूर्ण पॅराग्राफ आपण सिलेक्शन करून घेतला। त्यानंतर फॉन्ट कलर मध्ये जायचं आहे आणि फॉन्ट कलर मध्ये जाऊन आपल्याला कोणता कलर सांगितलेला आहे ग्रीन, तर जो कलर सांगितला असेल तोच इथून निवडायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतरचा प्रश्न बघा, दिलेल्या स्प्रेडशीट मधून होम लोन वर्कशीट काढून टाका म्हणत आहे, तर होम लोन या वर्कशीटला आपल्याला काढून टाकायचं आहे। त्यासाठी होम लोन या वर्कशीटला सिलेक्शन करून घ्या। त्यानंतर इथे डिलीटच्या ऑप्शन्स वर जायचं आहे आणि डिलीट शीट वर इथे क्लिक करायचं आहे।
अशा प्रकारे आपली डिलीट झालेली आहे शीट. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या ऍप्लिकेशन मध्ये एक नवीन रिकामी प्रेझेंटेशन फाईल तयार करा म्हणत आहे. तर एक रिकामी प्रेझेंटेशन फाईल तयार करा म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जा, त्यानंतर न्यू वर जायचं आहे आणि ज्यातून ब्लँक प्रेझेंटेशन इथून घ्यायचं आहे अशा प्रकारे, आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन, हार्डवेअर फोल्डर मधून headphone.bmp फाईल कलर मध्ये अदर फोल्डर मध्ये कॉपी करा म्हणत आहे. आता कोणत्या ठिकाणी सांगत आहे, हार्डवेअर फोल्डर मधून मदत आहे. तर हार्डवेअर फोल्डर मध्ये जा, हेडफोन फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं त्या फाईलवरच आणि इथून तिला कॉपी करून घ्या. आता ही फाईल कॉपी झाली, त्यानंतर कुठे पेस्ट करायचं आहे, कलर मध्ये अदर फोल्डर मध्ये. तर एक स्टेप इथून बॅक मध्ये जा, कलर मध्ये जायचं आहे, त्यानंतर अदर मध्ये जा आणि ते कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे, आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन, कॉलम बी ची रुंदी बदलून ती 10.00 करा म्हणत आहे. तर कॉलम बी ची रुंदी चेंज करायची आपल्याला. तर कॉलम बी ला सिलेक्शन करून घ्या. रुंदी चेंज करण्यासाठी ते फॉर्मॅट ऑप्शन्स वर जायचं आहे आणि फॉर्मॅट वर गेल्यानंतर आपल्याला याच्यातनी कॉलम विथ वर क्लिक करायचं आहे. आता कॉलम विथ वर क्लिक केल्यानंतर आपल्याला किती टाकायची रुंदी, 10.00. तर यातनी 10 टाका, पॉईंट द्या आणि 00 टाकायचं आहे, आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन, हार्डवेअर फोल्डर मधून माऊस फाईल होम मधल्या इंडेक्स मध्ये कॉपी करा म्हणत आहे. हार्डवेअर फोल्डर मधून म्हणत आहे, तर हार्डवेअर फोल्डर मध्ये जा, त्यानंतर माऊस फाईलला सिलेक्शन करायचं आहे, माऊस फाईलला सिलेक्शन करा, त्यानंतर राईट क्लिक करा आणि इथून त्याला कॉपी करून घ्यायचा आहे. तर इथून कॉपी करून घ्या. कोणत्या ठिकाणी न्यायचं आहे, होम मधल्या इंडेक्स मध्ये. तर एक स्टेप इथून बॅक मध्ये जा, होम मध्ये जायचं आहे, त्यानंतर इंडेक्स मध्ये जा आणि ते कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे, आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या प्रेझेंटेशन मधील सर्व स्लाइड वरील फुलाच्या इमेजेस डिलीट करा म्हणत आहे. तर सर्व स्लाइड वरील फुलाच्या इमेजेस आपल्याला काय करायचं आहे, डिलीट करायचं आहे. तर पहिल्या स्लाइड वर जा, चित्राला सिलेक्शन करा, कीबोर्डवर डिलीटचं बटन दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे, अशा प्रकारे डिलीट करा. त्यानंतर दुसऱ्या स्लाइड वर जायचं आहे, चित्राला सिलेक्शन करा, त्यानंतर इथून डिलीट करा. त्यानंतर तिसऱ्या स्लाइड वर जा, चित्राला सिलेक्शन करा, त्यानंतर इथून डिलीट करा आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या डॉक्युमेंट मधील 6व्या वाक्याचा टेक्स्ट कलर बदलून ऑरेंज करा म्हणत आहे. तर आपल्याला 6 नंबरच्या वाक्याचा शब्दाचा कलर कोणता करायचा, ऑरेंज. तर 6 नंबरच्या वाक्याला सिलेक्शन करा या ठिकाणी, त्यानंतर टेक्स्ट कलर मध्ये जायचं आहे आणि ज्यातून आपल्याला ऑरेंज कलर निवडायचा आहे, इथून ऑरेंज कलर घ्या आणि नंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, दिलेलं डॉक्युमेंट ड्रॉप व्ह्यू मध्ये दाखवा म्हणत आहे. तर दिलेलं डॉक्युमेंट आपल्याला कोणत्या व्ह्यू मध्ये दाखवायचं, ड्रॉप व्ह्यू मध्ये दाखवण्यासाठी त्यासाठी आपल्याला व्ह्यू टॅबवर जायचं आहे आणि त्यातनी आपल्याला 5 प्रकारचे व्ह्यू दिलेले आहे MS वर्ड मध्ये. तर यामधला आपल्याला ड्रॉप व्ह्यू इथून घ्यायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन, हार्डवेअर फोल्डर मधून headphone.bmp फाईल होम मधल्या इंडेक्स मध्ये कॉपी करा म्हणत आहे. तर हार्डवेअर फोल्डर मधून म्हणत आहे, तर हार्डवेअर फोल्डर मध्ये जा, हेडफोन फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे, राईट क्लिक करा आणि त्यातून तिला कॉपी करून घ्यायचं आहे. तर ही फाईल आता आपल्याला कॉपी झालेली आहे. कॉपी झाल्यानंतर कोणत्या ठिकाणी न्यायचं आहे तिला, होम मधल्या इंडेक्स मध्ये. तर एक स्टेप इथून बॅक मध्ये जा, होम मध्ये जायचं आहे, त्यानंतर इंडेक्स मध्ये जा आणि ते कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करा अशा प्रकारे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये दुसऱ्या वाक्याला फॉन्ट बदलून तो टाइम न्यू रोमन करा म्हणत आहे. तर दुसऱ्या वाक्याचा फॉन्ट बदलून तो कोणता करायचा आहे, टाइम न्यू रोमन करायचा आहे. तर 2 नंबरच्या वाक्याला सिलेक्शन करून घ्या, त्यानंतर सिलेक्शन करून घेतलं, फॉन्ट मध्ये जायचं आहे आणि फॉन्ट कोणता करायचा आहे, टाइम न्यू रोमन. तर याच्यातनी टी वर शोधायचं आपल्याला, इथून स्क्रोल डाऊन करा, सरळ आपल्याला टी वर जायचं आहे. बघा या ठिकाणी टी वर आल्यानंतर इथे टाइम न्यू रोमनचा नावाचा फॉन्ट इथे दिलेला आहे, तर इथून त्याच्यावर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कलर फोल्डर मधून पिंक फाईल कॉपी करा आणि स्टुडंट आयडी ने असलेल्या फोल्डर मध्ये पेस्ट करा म्हणत आहे. तर कलर फोल्डर मधून म्हणत आहे, तर कलर फोल्डर मध्ये जा, पिंक फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि तिला इथून काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचं आहे. तर इथून तिला कॉपी करून घेतलं, स्टुडंट आयडी ने असलेल्या फोल्डर मध्ये पेस्ट करण्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या फोल्डरवर यायचं आहे आणि त्या सुरुवातीच्या फोल्डरच्या खाली कुठेही राईट क्लिक करून आपल्याला ती फाईल पेस्ट करायची आहे. त्यालाच आपण स्टुडंट आयडीचं फोल्डर म्हटलं जाते आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं लेवल 1 मधलं संपूर्ण प्रश्न सोडवणं झालेलं आहे, ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकलचे. त्यानंतर आपल्याला लेवल 2 मध्ये मीडियम डिफिकल्टी प्रकारचे प्रश्न सोडवायचे आहे. तर सुरुवातीला आपण ऑब्जेक्टिव्हचे सोडवणार आहोत. तर पहिला प्रश्न बघा, डायडास ही ऑपरेटिंग सिस्टीमची एका वेळेला एकापेक्षा अधिक ऍप्लिकेशन चालवण्याची ऑपरेटिंग सिस्टीमची क्षमता आहे म्हणत आहे.
त्याला आपण मल्टीटास्किंग म्हटलं जाते. सिस्टीम बोर्डला मेन बोर्ड किंवा मदर बोर्ड असेही म्हटले जाते म्हणत आहे, तर बरोबर आहे. डॅश ही रिमूव्हल स्टोरेज उपकरणे असून त्याचा उपयोग प्रचंड मोठी माहिती साठवण्यासाठी केला जातो म्हणत आहे, तर याचं उत्तर हार्ड डिस्क पॅक्स आहे. टच सरफेस हे एक पॉइंटिंग उपकरण आहे म्हणत आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे. टेलनेट व FTP हे इंटरनेट स्टँडर्ड आहे म्हणत आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे. डाटाचे सर्वात जलद गतीने वाढणाऱ्यापैकी एक असे इंटरनेट ऍप्लिकेशन आहे म्हणत आहे, तर याचं उत्तर शॉपिंग आहे. त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं लेवल 2 मधले सुद्धा ऑब्जेक्टिव्ह झाले. त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचे आहे. तर इथून पहिला प्रश्न चालू करायचा आहे. तर पहिला प्रश्न बघा, कॉलम ई कुठून म्हटलेला एज पासून हा A to Z म्हणजे स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट ऑर्डर मध्ये सॉर्ट करून एक्सेल डेटा अरेंज करा म्हणत आहे. तर पहिले पाहायचं आहे कॉलम ई कुठून चालू होत आहे आणि कुठून सांगितलेला एज पासून. तर जिथून एज चालू होते त्या ठिकाणापासून आपल्याला संपूर्ण सिलेक्शन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला सॉर्ट अँड फिल्टर मध्ये जा. सॉर्ट अँड फिल्टर मध्ये गेल्यानंतर आपल्याला A to Z नावाचं सॉर्ट अँड फिल्टर इथं निवडायचं आहे. त्यानंतर सॉर्ट बटनावर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, बास्केट फोल्डर मधून फ्रुट्स मध्ये मून JPG फाईल मूव्ह करा म्हणत आहे. आता कोणत्या ठिकाणून सांगितलेलं आहे बास्केट फोल्डर मधून म्हणत आहे, तर बास्केट फोल्डर मध्ये जा. मून फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि याच्यातून काय करायचं आहे, कट करून घ्यायचं आहे. तर त्या फाईलला इथून कट करून घ्या. कट केल्यानंतर कुठे न्यायचं आहे आपल्याला फ्रूट फोल्डर मध्ये. तर एक स्टेप इथून बॅक मध्ये जा. फ्रुट्स फोल्डरला डबल क्लिक करून ओपन करा आणि ते कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंट मधून संपूर्ण टेबल काढून टाका म्हणत आहे. तर संपूर्ण टेबल काढण्यासाठी आपल्याला पहिले संपूर्ण टेबल इथून अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन करून घेतलं त्यानंतर लेआउट मध्ये जा, टेबल्स मध्ये जायचं आहे आणि याच्यातनी डिलीट टेबलवर इथे क्लिक करावं लागेल. तेव्हा संपूर्ण आपला टेबल डिलीट होईल आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. दिलेल्या MS Word डॉक्युमेंट मधील पेज बॅकग्राऊंड कलर बदलून पर्पल करा म्हणत आहे. तर दिलेल्या आपल्याला MS Word डॉक्युमेंट मधून आपल्याला पेजचा कलर कोणता करायचा आहे, पर्पल करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्यासाठी आपल्याला डिझाईन टॅब मध्ये जा, पेज कलर मध्ये जायचं आहे, फिल आणि याच्यातून आपल्याला पर्पल कलर सांगितलेला आहे. तर याच्यातून आपल्याला पर्पल कलर इथे निवडायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या डॉक्युमेंट मधील टेक्स्ट 2 कॉलम मध्ये स्प्लिट करा म्हणत आहे. तर दिलेल्या डॉक्युमेंट मधील आपल्याला शब्द जे आहे ते आपल्याला 2 कॉलम मध्ये स्प्लिट करायचं आहे. तर कुठे एक सिंगल क्लिक करा, सिलेक्ट मध्ये जाऊन सिलेक्शन ऑल करून घ्यायचं आहे म्हणजे संपूर्ण आपल्याला डॉक्युमेंट सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर लेआउट या टॅब मध्ये जा. लेआउट मध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे कॉलम्स मध्ये जा आणि किती कॉलम्स मध्ये सांगितलेलं आहे 2, तर याच्यातून आपल्याला 2 कॉलम निवडायचे आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नंतर पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या MS Word डॉक्युमेंटला आर्टिस्टिक पेज बॉर्डर लागू करा म्हणत आहे. तर पेज बॉर्डर देण्यासाठी आपल्याला डिझाईन टॅब मध्ये जायचं आहे. त्यानंतर पेज बॉर्डर वर जा आणि याच्यातून आपल्याला कोणती बॉर्डर द्यायची आर्टिस्टिक, तर आर्टच्या खाली ते क्लिक करायचं आहे आणि याच्यातली कोणतीही दिली तरी चालेल, तर कुठलीही द्या. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन, रिप्लेस ऑल ऑप्शनचा उपयोग करून सर्व टेक्स्ट कॅन्डिडेटला स्टुडंट मध्ये रिप्लेस करा म्हणत आहेत. अशा प्रकारे आपल्याला विचारलेलं आहे. तर संपूर्ण शीटला इथून सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर फायनान्स सिलेक्ट मध्ये जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला रिप्लेस ऑप्शन निवडा. रिप्लेस ऑप्शन निवडल्यानंतर आपल्याला फाइंड आउट मध्ये कोणता शब्द टाकायचा आहे, कॅन्डिडेट. तर याच्यातनी आपल्याला कॅन्डिडेट नाव टाईप करून घ्या अशा प्रकारे. त्यानंतर त्या जागी आपल्याला कोणता शब्द रिप्लेस करायचा आहे, स्टुडंट. तर रिप्लेस विथ मध्ये आपल्याला स्टुडंट शब्द टाईप करून घ्या. तर अशा प्रकारे टाईप करायचा आहे. त्यानंतर रिप्लेस ऑल वर क्लिक करा. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या डायलॉग बॉक्सला इथे क्लोज करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये 2 ब्लँक स्लाइड ऍड करा. सर्व स्लाइडला रिपल स्लाइड ट्रान्झिशन अप्लाय करा म्हणत आहे. तर 2 ब्लँक स्लाइड घेण्यासाठी आपल्याला काय करायचं बघा, तर न्यू स्लाइड वर जा आणि याच्यातून ब्लँक स्लाइड घ्यायचे आहे. 2 सांगितलेले आहे तर याच्यातून 2 स्लाइड घ्या आणि सर्व स्लाइडला रिपल ट्रान्झिशन द्यायचं आहे. तर सर्व स्लाइडला देण्यासाठी कोणत्याही एका स्लाइडला सिलेक्शन करा, ट्रान्झिशन मध्ये जायचं आहे. त्यानंतर ट्रान्झिशन मध्ये गेल्यानंतर इथे मोर वर जा आणि मोर वर गेल्यानंतर आपल्याला कोणतं ट्रान्झिशन द्यायचं आहे, तर रिपल नावाचं ट्रान्झिशन द्यायचं आहे.
तर बघा या ठिकाणी रिपल नावाचं ट्रान्झॅक्शन इथे दिलेलं आहे आणि अप्लाय ऑल वर इथे क्लिक करायचं आहे. तर संपूर्ण स्लाइडला आपण ते दिलेलं आहे ट्रान्झॅक्शन. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये फाइंड अँड रिप्लेस ऑप्शनचा उपयोग करून सर्व अनाउन्समेंटला डिक्लेरेशन मध्ये रिप्लेस करा म्हणत आहे. तर सर्व सांगितलेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला रिप्लेसच्या ऑप्शन्स वर जायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं बघा, तर सिलेक्ट मध्ये जा, सिलेक्शन ऑल करून घ्या. सिलेक्शन ऑल केलं त्यानंतर इथे रिप्लेसचा ऑप्शन्स घ्या. फाइंड आउट मध्ये आपल्याला अनाउन्समेंट हा शब्द टाईप करायचा आहे. इथून कॉपी पेस्ट केलं तरी चालेल किंवा डायरेक्ट टाईप केलं तरी चालेल. त्यानंतर रिप्लेस विथ मध्ये आपल्याला कोणता शब्द रिप्लेस करायचा आहे तो शब्द कॉपी करून घ्या आणि रिप्लेस विथ मध्ये त्याला टाकायचा आहे. त्यानंतर रिप्लेस ऑल वर क्लिक करा. ओके बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या डायलॉग बॉक्सला इथून क्लोज करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये पहिल्या स्लाइड मधील शीर्षकातील ओळीमधील अंतर बदलून 1.5 लाईन करा म्हणत आहे. तर पहिल्या स्लाइडला सिलेक्शन करा. त्यानंतर पहिलं जे काही टायटल दिलं असेल त्या टायटलला सिलेक्शन करायचं आहे. लाईन स्पेसिंग मध्ये जा आणि 1.5 लाईन इथून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. दिलेल्या स्प्रेडशीट मधील कॉलम चार्टला बार चार्ट मध्ये बदला. क्लस्टर्ड बार चार्ट मधील कोणतीही स्टाईल अप्लाय करा म्हणत आहे. तर पहिले पाहून घ्या कोणत्या ठिकाणी कॉलम्स वगैरे चार्ट वगैरे दिलेला आहे त्या चार्टला सिलेक्शन करून घ्या. तर स्लाइड क्रमांक इथे 2 मध्ये जा, चार्टवर क्लिक करा. त्यानंतर चार्टला सिलेक्शन करा. चार्टला सिलेक्शन केलं त्यानंतर कोणती स्टाईल द्यायची आहे तर चार्ट स्टाईल मध्ये जा या ठिकाणी आणि कोणती स्टाईल घ्यायची आहे, क्लस्टर्ड कॉलम चार्ट. तर यातून जे सांगितलं असेल तीच घ्यायची आहे. तर त्यासाठी बघा चेंज चार्ट टाईप वर या ठिकाणी क्लिक करा. इथे क्लिक केलं त्यानंतर आपल्याला कॉलम चार्टला बार चार्ट मध्ये चेंज करायचा आहे. तर इथे बार चार्ट मध्ये जा आणि याच्यातून कोणताही क्लस्टर्ड कॉलम चार्ट घ्यायचा आहे. बघा या ठिकाणी आणि या दोनपैकी कोणताही घेतला तरी चालेल अशा प्रकारे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. रो नंबर 10 आणि 11 सिलेक्ट करा आणि त्यांना रो नंबर 7 आणि 8च्या जागी शिफ्ट करा म्हणत आहे. तर आपल्याला रो नंबर 10 आणि 11ला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. रो नंबर 10 आणि 11ला सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला इथून काय करायचं आहे, कट करून घ्यायचं आहे. तर इथून कट करा आणि कुठे न्यायचं आहे, 7 आणि 8च्या जागी. तर इथे 7 आणि 8च्या जागी जायचं आहे आणि इथून त्याला पेस्ट करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या MS पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन मध्ये 7 अतिरिक्त स्लाइड ऍड करा. स्लाइड रन करताना 6वी स्लाइड लपवा म्हणत आहे. तर अशा प्रकारे सांगितलेलं आहे. तर 7 स्लाइड ऍड करण्यासाठी आपल्याला इथं कोणत्याही स्लाइडचं नाव सांगितलेलं नाही, त्यामुळे या वरच्या ऑप्शन्सवर 7 वेळेस क्लिक करा आणि पहिली स्लाइड म्हणून आपल्या 8 स्लाइड होणार आहे. त्यानंतर 6वी स्लाइड लपवायची आहे. तर 6व्या स्लाइडला सिलेक्शन करा. 6व्या स्लाइडला सिलेक्शन केलं त्यानंतर स्लाइड शो मध्ये जा आणि त्यातून तिला हाईड करायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. आणि शेवटचा प्रश्न बघा, लेवल 2 मधला सपोर्ट मधल्या होम मधल्या सेल्स फाईलचे एट्रिब्यूट बदला आणि रीड ओनली करा म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डर मध्ये जायचं आहे. त्यानंतर होम फोल्डरला ओपन करा. सेल्स फाईलला सिलेक्शन करा. राईट क्लिक करायचं आहे त्या फाईलवर आणि ते प्रॉपर्टीज वर जायचं आहे. आता प्रॉपर्टीज वर गेल्यानंतर ऍट्रिब्यूट कोणता सांगितलेला आहे, रीड ओनली. तर जो ऍट्रिब्यूट सांगितला असेल तो ऍट्रिब्यूट इथून घ्या. त्यानंतर अप्लाय बटनावर क्लिक करा. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं लेवल 2 सुद्धा कम्प्लीट सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला लेवल 3 सोडवायचं आहे. तर सुरुवातीला 3 ऑब्जेक्टिव्ह आहे तर ते सोडवायचे आहे. B2C, C2C आणि B2B हे डॅश प्रकारचे प्रकार आहे म्हणत आहे. तर कशाचे प्रकार आहे बघा, ते सगळे ई कॉमर्सचे प्रकार आहे. त्यानंतर सबमिट करा. डॅश हा व्हॉइस ग्रेड व लो बँडविड्थ म्हणून ओळखला जाणार असून स्टँडर्ड टेलिफोन कम्युनिकेशन साठी वापरला जातो म्हणत आहे. तर याला आपण व्हॉइस बँड म्हटलं जाते. तर व्हॉइस बँड वर क्लिक करा. त्यानंतर सबमिट करा. कोणत्या AI तंत्रामुळे ई नामला कृषी उत्पादनाला त्वरित ग्रेड देण्यात मदत होते म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर AI बेस्ड ग्रेडिंग अल्गोरिदम आहे. याच्यावर क्लिक करा. त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकलचे शेवटचे 7 प्रश्न सोडवायचे आहेत. तिथून स्टार्ट करा. योग्य फंक्शनचा उपयोग करून सर्व विद्यार्थ्यांचे इंग्लिश या विषयाचे एकूण मार्क कॅल्क्युलेट करा आणि रिझल्ट G23 सेल मध्ये डिस्प्ले करा म्हणत आहे. तर कॉलमचा G घ्या.
आणि रोचा 23 घ्यायचा आहे. तर इथे जी 23 मध्ये क्लिक करा. त्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, रिझल्ट काय एकूण मार्क काढायचे आहे. तर एकूण मार्क आपण इथूनही काढू शकतो. तर ऑटोसमच्या डाऊन एअरवर जा, ऑटोसम फंक्शन्स घ्या आणि जेवढे मार्क असेल त्यामध्ये तेवढेच मार्क आपल्याला सिलेक्शन करायचं. अशा प्रकारे फक्त मी मार्क सिलेक्शन केलं आणि त्यानंतर एक एंटर बटनावर क्लिक करायचं. तर अशा प्रकारे आपलं टोटल निघालेलं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. पुढचा प्रश्न बघा, योग्य फंक्शनचा उपयोग करून सर्व विद्यार्थ्यांचे सायन्स या विषयाचे एकूण मार्क कॅल्क्युलेट करा आणि रिझल्ट K23 मध्ये डिस्प्ले करा म्हणत आहे. तर सायन्स या विषयाचे काढायचे आपल्याला. तर कॉलमचा K घ्यायचा आहे आणि रोचा इकडून आपल्याला 23 निवडायचा आहे. तर रोचा 23 घ्या. त्यानंतर आपल्याला एकूण मार्क कॅल्क्युलेट करण्यासाठी ऑटोसमच्या डाऊन एअरवर जा. त्यानंतर इथे सम फंक्शन निवडायचं आहे आणि जेवढे मार्क असेल तेवढेही मार्कला इथून अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या आणि नंतर एक एंटर बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे टोटल निघालेलं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या MS Word डॉक्युमेंटमध्ये इमेजला हायपरलिंक समाविष्ट करा आणि ही इमेज www.hallmark.com या वेब पेजला जोडा म्हणत आहे. तर या इमेजला सिलेक्शन करून घ्या. इन्सर्ट वर जायचं आहे. त्यानंतर इन्सर्ट वर गेल्यानंतर आपल्याला इथे लिंकवर क्लिक करा. लिंकवर क्लिक केल्यानंतर बघा इथे या ठिकाणी आपल्याला ऍड्रेस बार दिलेला आहे. तर या ऍड्रेस मध्ये हा वाला ऍड्रेस कॉपी करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि ऍड्रेसच्या बॉक्स मध्ये तो पूर्ण ऍड्रेस आपल्याला पेस्ट करा अशा प्रकारे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन, सपोर्ट मधलं होम फोल्डर मधील सॉफ्टवेअर टेक्स्ट फाईल उघडा म्हणते आणि पहिल्या ओळी टाइप्स ऑफ सॉफ्टवेअर टाइप करा आणि फाईलला सेव्ह करून फाईलला बंद करा म्हणत आहे. तर सपोर्ट मध्ये जा, होम मध्ये जायचं आहे. सॉफ्टवेअर या फाईलला डबल क्लिक करून ओपन करा. ओपन केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कोणते शब्द टाइप करायचे आहे, टाइप्स ऑफ सॉफ्टवेअर, ते कॉपी करून घ्या आणि त्यामध्ये ते पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर फाईल मध्ये जाऊन तिला सेव्ह करायचं आहे. फाईलला सेव्ह करा. त्यानंतर फाईलला बंद करण्यासाठी इथून क्लोज करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कीबोर्ड या शब्दाला हायपरलिंक इन्सर्ट करून ती www.yahoo.com या वेब पेजला लिंक करा म्हणत आहे. आता कोणत्याही शब्दाला जर एखादी आपल्याला वेब लिंक जर कनेक्ट करायची असेल किंवा लिंक करायची असेल तर त्या शब्दाला पहिले सिलेक्शन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर कीबोर्ड या शब्दाला मी सिलेक्शन केलं. त्यानंतर इन्सर्ट टॅबवर जा. त्यानंतर इथे लिंक वर जायचं आहे आणि लिंक वर गेल्यानंतर आपल्याला जी लिंक इथे दिली असेल ती लिंकला कॉपी करून घ्या आणि ऍड्रेसच्या बॉक्स मध्ये तिला पेस्ट करायचं अशा प्रकारे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, सपोर्ट फोल्डर मधील विंडोज विस्टा फाईल उघडा म्हणते. त्या फाईल मध्ये सर्व टेक्स्ट डिलीट करा आणि फाईलला सेव्ह करा, फाईलला बंद करा म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डर मधील म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डर मध्ये जा. विंडोज विस्टा फाईलला डबल क्लिक करून ओपन करा. यामध्ये जेवढे काही शब्द आहेत ते सगळे आपल्याला डिलीट करायचे आहे. तर कुठे एक सिंगल क्लिक करा, Ctrl+A ऑल करायचं आहे आणि त्यानंतर कीबोर्डवर जे डिलीट बटन आहे त्यांना डिलीट करून घ्यायचं आहे. त्यानंतर फाईल टॅबवर जा आणि त्याला इथून सेव्ह करायचं आहे आणि नंतर या फाईलला इथून क्लोज करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये 4 नवीन स्लाइड ऍड करा म्हणत आहे. पहिल्या स्लाइड मध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करून त्यामध्ये ऑफिस शब्द टाइप करा. कॉपी पेस्टचा वापर करून हा शब्द इथे सर्व स्लाइडवर पेस्ट करून स्लाइड सॉर्टर व्ह्यू वर दाखवा म्हणत आहे. अशा प्रकारे सांगितलेलं आहे. तर पहिले तर आपल्याला नवीन 4 स्लाइड घ्यायच्या आहेत. 1, 2, 3 आणि 4. पहिले मिळून आपल्या 5 स्लाइड झालेल्या आहे. त्यानंतर पहिल्या स्लाइड वर क्लिक करा. त्यामध्ये आपल्याला ऑफिस शब्द टाइप करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जावं लागेल. टेक्स्ट बॉक्स वर जा आणि त्यातनी ड्रॅग करून तो टेक्स्ट बॉक्स काढायचा आहे आणि त्यामध्ये कॅपिटल मध्ये आपल्याला कोणता शब्द टाइप करायचा, ऑफिस, तर याच्यातनी तो शब्द टाइप करा. त्यानंतर त्या शब्दाला सिलेक्शन करा. त्यानंतर इथून त्याला कॉपी करायचं आहे. दुसऱ्या स्लाइड मध्ये जा, पेस्ट करा. तिसऱ्या स्लाइड मध्ये जा, पेस्ट करा. चौथ्या स्लाइड मध्ये जायचं आहे, पेस्ट करायचं आहे आणि शेवटच्या 5 नंबरच्या स्लाइड मध्ये जाऊन सुद्धा त्याला पेस्ट करा. आणि नंतर आपल्याला प्रेझेंटेशन स्लाइड सॉर्टर व्ह्यू मध्ये व्ह्यू करा म्हणत आहे. तर त्यासाठी व्ह्यू टॅबवर जा आणि त्यातून स्लाइड सॉर्टर व्ह्यू इथून घ्यायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण प्रश्न सोडवणं झालेला आहे. सर्व प्रश्न सोडवणं झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एंड एक्झामिनेशन वर क्लिक करायचं आहे. येस बटनावर क्लिक करा. पुन्हा येस बटनावर क्लिक करायचं आहे. पुन्हा येस ओके बटनावर क्लिक करा. तर बघा, पाहू शकता तुम्ही, आपल्याला टोटल क्वेश्चन्स 50 विचारलेले होते आणि आपल्याला किती मार्क मिळालेला आहे, 49 मार्क मिळालेले आहे. तर एक प्रश्न आपला चुकलेला आहे. तशा प्रकारे आपल्याला हिरा सेशन,
49 सोडवायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन 49 सोडवणं झालेलं आहे.